माणिकराव कोकाटेंचा व्हायरल व्हिडिओ बघून आता सर्व माध्यमांमध्ये चर्चेची ओढ आता ही जी काही आहे ती आता अजित पवार गटांना आणि खुद्द अजित पवारांना सोसावी लागत आहे. अजित पवार यांना पत्रकारांनी घेरलं आणि विचारण्यात आलं की तुम्ही आता तुमच्या मंत्र्यांना समज देणार आहात की नाही. आता त्यावर त्यांनी सांगितलं की मी बारामतीला होतो, पत्रकार परिषद घेतली आणि बारामतीनंतर मी लगेचच मला माहीत नाही ॲक्च्युली काय झालं. बघा, त्यांच्याच खात्याचे मंत्री आणि त्यांना माहीत नाही की ते जंगली रमी खेळत आहे आणि सदनामध्ये जे काही महत्त्वाचे विषय चालू आहेत ते विषयांकडे त्यांचं लक्ष नाही आहे. मग या सगळ्या गोष्टींना जर विचार केला तर घराचा जो काही खंबीर नेता असतो, घराचा खंबीर माणूस असतो, त्या माणसालाच जर माहीत नसेल तर घरातले लोक काय करत आहे, घरातलं आपलं पिल्लू काय करतं आहे, इकडं जातं आहे तिकडं जातं आहे, काय गेम खेळतं आहे, कुणाबरोबर गेम खेळतं आहे, कुठला गेम खेळतं आहे, हे माहिती असणं आवश्यक होतं. पण ते त्यांना माहीत नाही आहे, हे दुर्दैव आहे. आणि म्हणूनच आता त्यांना समाज माध्यमांमध्ये उत्तर द्यायला देखील उत्तरच नाही आहे त्यांच्याकडे. कारण की मागे शिंदेंच्या मंत्र्यांनी गेम केला, संजय शिरसाटांनी गेम केला, संजय गायकवाडांनी गेम केला, आता माणिकराव कोकाटे तर गेमवर गेम करताना दिसत आहे. आधी धनंजय मुंडेंनी त्यांना बदनाम केल्यासारख्या गोष्टी केल्या. आणि म्हणजे कृषी खातं जे आहे ते कृषी खातं शेतकऱ्यांना मदतीसाठी खातं नसून स्वतःवर आरोप ओढून नेणं, स्वतः वेगवेगळ्या गोष्टी करणं, यासाठी एक कृषी खातं आपलं महाराष्ट्रातील आहे असंच याच्यातनं निष्पन्न होतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.